छत्रपती शिवाजी महाराजांची उद्या पुण्यतिथी जी आहे ती रायगडावरती साजरी होते आणि या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जे आहेत ते दाखल होणार आहेत आणि या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री त्याचप्रमाणे दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा असणार आहेत। सध्या मी रायगडावरती आहे, राज सदर आहे आणि हा प्रमुख कार्यक्रमाचं ठिकाण आपण जर पाहिलं तर सगळी तयारी जी आहे ती उद्याची या ठिकाणी करण्यात येणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सकाळी 11 वाजता या ठिकाणी या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत। ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर राज सदरीतला कार्यक्रम असेल, त्याचप्रमाणे होळीचा माळ आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी स्थळ जे आहे जगदीश्वराच्या मंदिराच्या ठिकाणी त्या ठिकाणी सुद्धा जाणार आहेत आणि विविध कार्यक्रम जे आहेत या ठिकाणी उद्या केले जाणार आहेत आणि त्याला हजेरी केंद्रीय गृहमंत्री जे आहेत अमित शाह लावतायत। आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये गेल्या काही दिवसापासून एकीकडे आपण जर छत्रपती शिवाजी महाराजांबाबतचे जे वक्तव्य समोर येत आहेत त्यावरती अमित शाह काय भाष्य करतात हेही बघावं लागणार आहे। कारण खासदार उदयनराजे यांनी सुद्धा आपण जर पाहिलं तर मागणी जी आहे ती केली होती, कडक कायदा अशा सगळ्या जे वक्तव्य करणारे लोक आहेत त्यांच्यावरती कायदा कडक करावा अशी मागणी होती। त्यामुळे या सगळ्या प्रकरणावरती उद्या अमित शाह काही भाष्य करतात का हेही बघावं लागेल। उद्याचा हा संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी सकाळी सुरू होईल आणि त्याची तयारी रायगडावरती आपल्याला पूर्णपणे झालेली पाहायला मिळते। मोठा पोलीस बंदोबस्त असणार आहे, त्याचप्रमाणे ही सगळी तयारी जी आहे ती या ठिकाणी आता झालेली आपल्याला दिसते। सकाळी आपण जर पाहिलं तर पाचाडला हेलिपॅडने या ठिकाणी अमित शाह येतील, त्यानंतर ते रोपवेने रायगडावरती येतील, रायगडावरती रोपवेने आल्यानंतर समाधीस्थळी जाणार आहे। समाधीस्थळ झाल्यानंतर राज सदर आहे, हा प्रमुख ठिकाण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळा ज्या ठिकाणी झाला होता हे जे ठिकाण राज सदरेचं आहे त्या ठिकाणी हा कार्यक्रम जो आहे तो पुण्यतिथीचा होणार आहे। राज्याचे सगळे प्रमुख नेते सुद्धा उपस्थित असणार आहेत। त्यामुळे अमित शाह नेमकं उद्या काय संबोधित करतात रायगड किल्ल्यावरती हे बघावं लागणार आहे। कॅमेरा रोहन पवारसह विनायक डावरुंग, TVN मराठी, रायगड।